नमस्कार. लॉजिकल रिझनिंगचा जो हायर रिझनिंगचा पार्ट आहे त्याच्यामधला कॉजेस अँड इफेक्ट या टॉपिकमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. हायर रिझनिंग किंवा क्रिटिकल रिझनिंगचे जे काही टॉपिक्स आहेत जसे की कॉजेस अँड इफेक्ट असेल, कोर्सेस ऑफ ॲक्शन, स्टेटमेंट अझम्पशन, स्टेटमेंट आर्ग्युमेंट, सगळेच्या सगळे टॉपिक जवळपास हे आपल्याला इंग्लिशवर डिपेंड असलेले आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये दिलेले सेंटेन्स असतील, पॅराग्राफ असतील, याचा मिनिंग जोपर्यंत आपल्याला समजत नाहीये त्याच्याशिवाय आपल्याला त्याच्यामध्ये घ्यायचं जे काही डिसिजन असेल, पर्टिक्युलरली हा सगळा पार्ट डिसिजन मेकिंगचा आहे आणि मोस्टली इंग्लिशवर डिपेंड आहे. तर जोपर्यंत आपल्याला मीनिंग समजत नाही तोपर्यंत आपण कुठल्याही गोष्टीमध्ये डिसिजन नाही घेऊ शकत. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला हायर रिझनिंगचा किंवा क्रिटिकल रिझनिंगचा पार्ट कव्हर करत असताना दोन्ही गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. एक तर इंग्लिश स्ट्रॉंग असणे, त्याच्यासाठी आपलं व्होकॅब चांगलं असणे, सेंटेन्सचा मीनिंग समजणे आणि सोबत आपली प्रॉपर डिसिजन मेकिंग, ह्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची रीडिंग जास्त असली पाहिजे. ती मग तुमची न्यूजपेपर रीडिंग असेल किंवा प्रिव्हियस इयरचे जेवढे काही क्वेश्चन असतील त्याचं प्रॉपर जे काही एक्सप्लेनेशन दिलेलं असेल त्या एक्सप्लेनेशनमध्ये नेमकं एखादं डिसिजन का बरं घेतलेलं आहे, ते डिसिजन घेण्यामागचं रिझन, तिथं जे काही एक्सप्लेनेशन दिलेलं आहे त्या गोष्टी सतत रीड केल्यामुळे आपल्याला एक क्लिअर आयडिया येऊ शकते की आपण डिसिजन मेकिंग कोणत्या पद्धतीने केली पाहिजे. तर तसाच हा एक टॉपिक लॉजिकल रिझनिंगचा कॉजेस अँड इफेक्ट, याच्यातला आज पार्ट 1 आपण कव्हर करणार आहे. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं पार्ट 1 मध्ये आपल्याला इझी टू मॉडरेट लेवलचे क्वेश्चन कव्हर करायचे आहेत. पार्ट 2 मध्ये आपल्याला मॉडरेट टू डिफिकल्ट लेवलचे क्वेश्चन कव्हर करायचे आहेत. तर बघूया आपण नेमकं कॉजेस अँड इफेक्ट मध्ये नेमकी कन्सेप्ट काय आहे, नेमक्या इन्स्ट्रक्शन आणि डायरेक्शन काय प्रोव्हाइड केलेले असतात आणि या टाईपचे क्वेश्चनमध्ये नेमकं डिसिजन कोणत्या बेसवर घेतलं पाहिजे, त्याच्यात स्टेटमेंट दिलेले आहेत किंवा नेमके कॉज आणि इफेक्ट याचं नेमका रिलेशन एकमेकांसोबत दोन स्टेटमेंटमधलं कसं कनेक्टेड असेल, ह्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी किंवा मग याच्यामध्ये नेमकं डिसिजन घेऊन फायनल आन्सर काय टिक करायचं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करायच्या आहेत. तर बघू आपण फर्स्ट डिरेक्शन आणि इन्स्ट्रक्शन काय दिलेले आहेत. तर सगळ्यात महत्त्वाचा पार्ट कॉजेस अँड इफेक्ट मधला ह्याचे दिलेले ऑप्शन आणि सोबत दिलेल्या डिरेक्शन, ह्या डिरेक्शन प्रॉपरली लक्षात येणं गरजेचं आहे. जसं की इथं आपल्याला दिलेल्या डिरेक्शन मध्ये सांगितलंय, बिलो इन ईच क्वेश्चन आर गिवन टू स्टेटमेंट ए अँड बी. प्रत्येक क्वेश्चन मध्ये आपल्याला दोन स्टेटमेंट प्रोव्हाइडेड असतील, स्टेटमेंट ए आणि स्टेटमेंट बी. या पद्धतीनं दोन स्टेटमेंट आपल्याला दिलेले असतील. स्टेटमेंट ए, स्टेटमेंट बी. These statement may be either independent causes. आता हे दिलेले दोन स्टेटमेंट कोणत्या कॅटेगरीमध्ये डिव्हाइड असू शकतात. तर फर्स्ट सांगतायत की आपल्याला हे दोन स्टेटमेंट जे प्रोव्हाइडेड असतील ते इधर इंडिपेंडंट कॉजेस असतील. मीन्स स्टेटमेंट ए दिलेला आहे ते इटसेल्फ कॉज आहे आणि स्टेटमेंट बी दिलेला आहे हे पण इटसेल्फ कॉज आहे, पण हे दोन्ही कॉज आहे, त्याच्यात कुठलाही इफेक्ट प्रोव्हाइडेड नाहीये आणि दोन्ही कॉज असताना दोन्हीही कॉजेस इंडिपेंडंट आहे. मीन्स फर्स्ट स्टेटमेंट ए मध्ये दिलेल्या कॉजचं स्टेटमेंट बी मध्ये दिलेल्या कॉज सोबत कुठलंही रिलेशन असणार नाहीये. दोन्ही इंडिपेंडंट कॉजेस असतील, वेगळे वेगळे कॉजेस असतील. ओके. ऑर मे बी द इफेक्ट्स ऑफ इंडिपेंडंट कॉजेस. ऑर हे दोन्ही स्टेटमेंट काय असू शकतात, तर दोन्हीच्या दोन्ही स्टेटमेंट इफेक्ट्स असू शकतात, कशाचा तरी परिणाम असू शकतात. मग आता हे इफेक्ट्स आहेत तर इफेक्ट्स असताना ते इंडिपेंडंट कॉजेसचे इफेक्ट असतील असं आपल्याला एक कंडिशन असू शकते. म्हणजे काय, तर स्टेटमेंट ए मध्ये दिलेलं आपल्याला जी काही इन्फॉर्मेशन आहे हे कशाचा तरी इफेक्ट आहे, बट याच्या मागे जे काही कॉज आहे ते इंडिपेंडंट कॉज आहे, त्याचं स्टेटमेंट बी सोबत कुठलंही रिलेशन असणार नाही. आणि स्टेटमेंट बी मध्ये पण एक आपल्याला कॉजच इफेक्टच दिलेला आहे, त्या इफेक्ट मागे जे काही कॉज आहे ह्या कॉजचं आणि स्टेटमेंट ए मध्ये दिलेल्या कॉजचं कुठलंही रिलेशन असणार नाही. म्हणजे दोन स्टेटमेंट प्रोव्हाइडेड आहेत ते दोन्हीच्या दोन्ही इफेक्टच असणार आहेत, बट दोघांमागे वेगळे वेगळे कारण असतील, वेगळे वेगळे कॉज असतील, हे आपल्याला प्रोव्हाइडेड असू शकते. किंवा पुढे वन ऑफ दीज स्टेटमेंट्स मे बी द इफेक्ट ऑफ अदर स्टेटमेंट. याच्यामध्ये अजून एखादी कॅटेगरी काय असणार आहे, जे ए आणि बी आपल्याला दोन स्टेटमेंट प्रोव्हाइडेड आहेत ते आपल्याला स्टेटमेंट ए आणि स्टेटमेंट बी याच्यामध्ये ए हे स्टेटमेंट कॉज आणि बी हे स्टेटमेंट इफेक्ट या पद्धतीने असू शकते. किंवा याच्या अपोजिट ए हे स्टेटमेंट इफेक्ट असणार आहे आणि बी हे स्टेटमेंट कॉज असणार आहे. नेमकं हेच आपल्याला सांगितलेलं आहे की वन ऑफ दीज स्टेटमेंट मे बी द इफेक्ट ऑफ अदर स्टेटमेंट.
ऑदर स्टेटमेंटचा इफेक्ट असणारा, याचा अर्थ काय, ते दोन्ही स्टेटमेंट एकमेकांशी इंटर रिलेटेड असणार आहेत. ओके, इथं मग आपल्याला जसं आपण फर्स्ट इथं 1 नंबरचं कंडिशन जी घेतलेली आहे त्याच्यामध्ये ए हे स्टेटमेंट कॉज आहे आणि त्याचा इफेक्ट डिरेक्टली स्टेटमेंट बी मध्ये प्रोव्हाइडेड आहे. ओके, आणि सेकंड कंडिशन जी प्रोव्हाइडेड आहे त्याच्यामध्ये बी हे स्टेटमेंट जे दिलेलं आहे त्याच्यामध्ये जे कॉज असणार आहे, कारण असणार आहे, त्याच कॉजच्या रिलेटेड इफेक्ट जो होणार आहे तो इफेक्ट स्टेटमेंट ए मध्ये प्रोव्हाइडेड आहे. म्हणजेच एक दोन्हीपैकी कुठल्याही वन ऑफ दिस स्टेटमेंट इफेक्ट असणार आहे ऑदर दुसऱ्या स्टेटमेंटचा, म्हणजेच ऑदर दुसरं स्टेटमेंट त्याच्यामध्ये कॉज असलं पाहिजे. ओके, कंडिशन याच्यामध्ये आपल्याला किती भेटतात, फर्स्ट ए आणि बी स्टेटमेंट ते दोन्हीच्या दोन्ही इंडिपेंडंट कॉजेस असू शकतात, एक कंडिशन. दोन्हीच्या दोन्ही स्टेटमेंट इफेक्ट ऑफ इंडिपेंडंट कॉजेस, दोन्हीच्या दोन्ही इफेक्ट असू शकतात बट त्यांच्या मागे इंडिपेंडंट कॉजेस असू शकतात. आणि याच्यापैकी एक स्टेटमेंट कॉज आणि त्याच्याच रिलेटेड दुसरं स्टेटमेंट इफेक्ट, याही पद्धतीने असू शकते. आणि अजून एक याच्यामधली इन्फॉर्मेशन म्हणजे दोन्हीच्या दोन्ही स्टेटमेंट जे प्रोव्हाइडेड असतील आपल्याजवळ, स्टेटमेंट नंबर फर्स्ट मीन्स स्टेटमेंट ए अँड स्टेटमेंट बी, हे दोन्हीच्या दोन्ही इफेक्ट असणार आहेत आणि ते इफेक्ट असताना यांच्या मागे जे कॉज आहे, कारण जे आहे ते कॉज कॉमन असणार आहे. अशी पण एक कंडिशन आपल्याला कॉजेस अँड इफेक्ट टॉपिक मध्ये भेटणार आहे. दोन्ही स्टेटमेंट इटसेल्फ इफेक्टच असणार आहेत बट इफेक्ट असताना दोन्हीही गोष्टीचे हा जो परिणाम होतोय स्टेटमेंट ए मध्ये दिलेला आणि स्टेटमेंट बी मध्ये, यांच्या मागे कॉमन कॉज आहे, एकच कारण, म्हणजे एकाच कारणाचे दोन वेगवेगळे परिणाम आपल्याला तिथं प्रोव्हाइडेड असतील. तर या पद्धतीने आपल्याला ऑप्शन पण दिलेले असतील. बघू पुढची इन्स्ट्रक्शन काय आपला जो, रीड बोथ द स्टेटमेंट अँड डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग आन्सर चॉईस करेक्टली डिपिक्ट्स द रिलेशन बिटवीन दीज टू स्टेटमेंट्स. ओके, आपल्याला जी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइडेड आहे स्टेटमेंट ए आणि बी मध्ये त्याच्या रिलेटेड आपल्याला नेमकं कोणतं आन्सर आपल्याला तिथं लागू होणार आहे हे आपल्याला तिथं फाइंड आउट करायचं. आता आन्सर टिक करत असताना आपल्याला जे ऑप्शन प्रोव्हाइडेड आहेत ते ऑप्शन या पद्धतीने आहेत. आता ऑप्शन ए हे आहे की इफ स्टेटमेंट ए इज द कॉज अँड स्टेटमेंट बी इज इट्स इफेक्ट. इट्स इफेक्ट मीन्स बोथ स्टेटमेंट एकमेकांशी रिलेटेडच असणार आहेत. ऑप्शन ए आन्सर आपल्याला या पद्धतीने आहे की स्टेटमेंट ए, ऑप्शन ए आपल्याला जर बघितला तर त्याच्यामधला स्टेटमेंट ए कॉज असणार आहे आणि त्याचाच इफेक्ट स्टेटमेंट बी मध्ये आपल्याला प्रोव्हाइडेड असेल. हे ऑप्शन ए आपल्याला आन्सर टिक करायचं आहे. ऑप्शन बी मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, ऑप्शन बी इफ स्टेटमेंट बी इज द कॉज, स्टेटमेंट बी इज द कॉज अँड स्टेटमेंट ए इज द इफेक्ट. ए हा त्याचा इफेक्ट असणार आहे, म्हणजेच ए इफेक्ट आणि बी ह्या स्टेटमेंट मध्ये त्या इफेक्टच्या रिलेटेड कॉज दिलेला असेल. या कॉजमुळे स्टेटमेंट ए मध्ये इफेक्ट जो दिलेला आहे तो आपल्याला भेटणार आहे. ऑप्शन सी मध्ये आपल्याला प्रोव्हाइडेड आहे इफ बोथ स्टेटमेंट ए अँड बी आर इंडिपेंडंट कॉजेस. दोन्हीच्या दोन्ही कॉजेस असणार आहेत, म्हणजे स्टेटमेंट ए पण कॉजच असणार आहे, स्टेटमेंट बी पण कॉजच असणार आहे. जसं की आपल्याला डिरेक्शन मध्ये पण प्रोव्हाइडेड आहे इंडिपेंडंट कॉजेस असू शकतात. हे दोन्हीच्या दोन्ही कॉजेस असताना हे इंडिपेंडंट कॉजेस असणार आहे, इंडिपेंडंट. ओके, ऑप्शन डी मध्ये इफ बोथ स्टेटमेंट ए अँड बी आर इफेक्ट्स ऑफ इंडिपेंडंट कॉजेस. ओके, स्टेटमेंट डी किंवा ऑप्शन डी आपल्याला आहे दोन्ही स्टेटमेंट ए आणि स्टेटमेंट बी हे इफेक्ट असणार आहेत, बट इफेक्ट असताना हे कशाचे इफेक्ट असणार आहेत, इंडिपेंडंट कॉजेसचे. यांच्या मागे जे कॉज असेल, यांच्या मागे जे कारण असणार आहे ते वेगळं वेगळं असणार आहे. हे इफेक्ट असतील बिहाइंड यांच्या इंडिपेंडंट कॉज असणार आहे. आणि लास्ट शेवटचा ऑप्शन जो दिला ऑप्शन ई, याच्यात इफ द बोथ द स्टेटमेंट ए अँड बी आर इफेक्ट्स ऑफ सम कॉमन कॉज. इथं आपल्याला दोन्ही स्टेटमेंट इफेक्टच असणार आहेत. स्टेटमेंट ए पण इफेक्ट, स्टेटमेंट बी पण इफेक्टच असणार आहे, बट हे इफेक्ट असताना याच्या मागे सम कॉमन कॉज आपल्याला प्रोव्हाइडेड असणार आहे, म्हणजे एकाच कारणाचे दोन परिणाम. बट आता आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट इथं स्टेटमेंट इंडिव्हिज्युअल कॉज आहे का इफेक्ट आहे हे जज करता येणं गरजेचं आहे. कारण की स्टेटमेंट कॉज कॅटेगरी मधले आहे का इफेक्ट कॅटेगरी मधले आहे हे जोपर्यंत समजणार नाही तोपर्यंत त्यांच्यामधलं रिलेशन आणि काय कॉज आणि काय इफेक्ट हे आपल्याला डिसाईड नाही करता येणार, ते डिसिजन नाही घेता येणार. त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाची इन्फॉर्मेशन म्हणजे
जेव्हाही आपला जो क्वेश्चन प्रोव्हाइडेड आणि 2 स्टेटमेंट आहेत त्याच्यातलं एक स्टेटमेंट रीड केल्यानंतर कधीच त्याला स्टेटमेंटला त्या कॉज किंवा इफेक्टच्या कॅटेगरीमध्ये प्री डिसाइडेड करायचं नाही. अगोदर दोन्हीही स्टेटमेंट रीड करायचे. रीड केल्यानंतरच ते 2 स्टेटमेंट रिलेटेड आहेत का, रिलेशन त्यांचं नाहीये एकमेकांसोबत, मग डिसाइड करायचे की हे 2 इंडिपेंडंट कॉजेस आहेत, त्या दोन्हीचे दोन्ही इफेक्ट आहेत. दोन्हीचे दोन्ही कॉजेस असताना इंडिपेंडंट कॉजेस असताना ते इंडिपेंडंट कॉजेस आहेत आणि सोबत सोबत दोन्ही इफेक्ट असताना त्यांच्या मागे कॉमन कॉज आहे का, मग दोघांचाही इंडिपेंडंट कॉज आहे, ह्या गोष्टी. आणि अजून एक कॅटेगरी म्हणजे 2 स्टेटमेंट दिलेले असताना त्याच्यात एक कॉज आणि दुसरा इफेक्ट आहे का आणि ते इंटर रिलेटेड आहेत का, ह्या गोष्टी अगोदर जज कराव्या लागतील. सगळ्यात महत्त्वाचं, एक स्टेटमेंट रीड करून कधीच त्याला कॉज किंवा इफेक्ट कॅटेगरीमध्ये डिव्हाइड करायचं नाही. दोन्ही स्टेटमेंट रीड करूनच त्यांना आपण कॉज आणि इफेक्टमध्ये डिव्हाइड करायचं. बघू याच्यावर क्वेश्चन कोणत्या पद्धतीने विचारलेले असतील. फर्स्ट, ॲज आपल्याला डिरेक्शनमध्ये प्रोव्हाइडेड आहे की आपल्याला प्रत्येक क्वेश्चनमध्ये 2 स्टेटमेंट प्रोव्हाइडेड असतील. ते स्टेटमेंट मग कॉजेस आणि इफेक्टच्या कॅटेगरीमध्ये डिव्हाइड असतील. ओके, फर्स्ट क्वेश्चन त्याच्यामधलं स्टेटमेंट ए, मेजर पार्ट ऑफ द शुगर केन क्रॉप वेअर अफेक्टेड बाय पेस्ट रिझल्टिंग इन टू ह्यूज लॉस इन्कर्ड बाय द फार्मर्स इन द स्टेट. आता या पर्टिक्युलर एका स्टेटमेंटला जर रीड केला आणि त्याला मी कॅटेगरी वाईज जर कॉज किंवा इफेक्टमध्ये डिवाइड करायचं ठरवलं तर मग जसा विचार केला तसं ते डिवाइड होणार आहे. जसं की आपण समजा स्टेटमेंट बी रीडच नाही केलं आणि स्टेटमेंट ए ला जर आपल्याला कन्सिडर करायचं की हे कॉज आहे का इफेक्ट, तर बघा इथं दिलेलं काय, शुगर केनचं जे क्रॉप आहे, ऊसाचं जे उत्पन्न, त्याच्यावर काय झालंय, कीड लागल्यामुळे ह्यूज लॉस झालेला आहे फार्मर्स इन द स्टेट्स. जे स्टेट मधले फार्मर्स आहेत त्यांना खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. ऊसाचं उत्पादन, ऊसाचं जे पीक आहे त्याच्यामध्ये कीड लागल्यामुळे. मग आता साधी गोष्ट आहे, फक्त एवढं स्टेटमेंट रीड केलं तर 2 गोष्टी होऊ शकतात की कीड लागलेली आहे ऊसाच्या पिकाला किंवा त्याच्या ऊसाचं जे उत्पन्न घेतलेलं आहे त्या सगळ्या गोष्टींना. पण आता सगळ्यात महत्वाचं, याचा जर आपण बॅकग्राऊंड विचार करायचा गेला तर मग त्याच्या मागे रिझन काय, कीड लागण्यामागे रिझन काय, म्हणजे लॉस होतोय याच्या मागेही काहीतरी रिझन आहे का, हेही गोष्ट डोक्यात येते. मग त्यावेळेस आपल्याला कधी त्याला लगेच इफेक्ट आहे हा कशाचा, का मग हे कॉज आहे याचा दुसरा काहीतरी इफेक्ट झाला, हे पण असू शकते. दोन्ही गोष्टी आपल्याला तिथं प्रोव्हाइडेड असू शकतात. त्याच्यामुळे कधीच एका स्टेटमेंटवर डिवाइड करायचं नाही की हे कॉज आहे किंवा इफेक्ट आहे. सेकंड स्टेटमेंट रीड केल्यानंतर आपल्याला अजून क्लॅरिटी येईल. फार्मर्स इन द स्टेट हू वेअर कल्टिवेटिंग शुगर केन अर्लियर हॅव नाऊ स्विच ओव्हर टू द ग्रेप्स कल्टिवेशन धिस इयर. अगोदर शुगर केनचं जे उत्पन्न घ्यायचे ते फार्मर्स यावेळेस ग्रेप्स कल्टिवेशनवर स्विच ओव्हर झाले, म्हणजे हे ग्रेप्सचं कल्टिवेशन घेणार धिस इयर असं आपल्याला प्रोव्हाइडेड आहे. आता आपल्याला क्लिअर आयडिया येईल की दोन्ही स्टेटमेंट रिलेटेड आहेत का. हो, रिलेटेड आहे. फार्मर्स इन द स्टेट, फार्मर्स इन द स्टेट. आता इथं 2 गोष्टी आहेत. एकीकडे आपल्याला क्लिअरली सांगतायत की कीड लागल्यामुळे शुगर केनच्या क्रॉपमध्ये ह्यूज लॉस झालाय फार्मर्सला. दुसरीकडे सांगतायत की फार्मर्स स्टेट मधले शुगर केनचं क्रॉप न घेता आता या वर्षी ग्रेप्सचं कल्टिवेशन करणार आहे. तर क्लिअरली ह्या 2 गोष्टीचा जर संबंध लावायचा आपल्याला तर आपल्याला स्टेटमेंट ए मध्ये कॉज दिसते, खूप मोठ्या प्रमाणात शुगर केनच्या क्रॉप मध्ये लॉस झालाय फार्मर्सला, त्याचा इफेक्ट म्हणून फार्मर्सने धिस इयर या वर्षी शुगर केनच्या क्रॉप ऐवजी ग्रेप्स कल्टिवेशन करण्याकडे भर दिलेला आहे. ओके, तर इथं आपलं आन्सर असलं पाहिजे ऑप्शन ए, स्टेटमेंट ए इज कॉज अँड बी इज इट्स इफेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2, देअर हॅज बीन अ हाय इन्क्रीज इन द इन्सिडेंट्स ऑफ अट्रॉसिटीज अगेन्स्ट द वुमन इन द सिटी ड्युरिंग द पास्ट फ्यू मंथ. पुन्हा एकदा स्टेटमेंट एकच जर रीड केलं तर त्याला का हा क्वेश्चन जर विचारला व्हाय किंवा याच्या मागे रिझन काय आहे, तर प्रत्येक स्टेटमेंट आपण इफेक्ट स्वरूपातच दिसेल आपल्याला. ते जर त्याला विचारलं की असं का घडलंय की देअर हॅज बीन हाय इन्क्रीज, अत्याचाराचे जे गुन्हे आहेत वुमन्सच्या अगेन्स्ट त्याच्यामध्ये खूप जास्त वाढ झालेली आहे, ह्याच्या मागे काय रिझन आहे, असा जर आपण त्याला का घडतायत हे गुन्हे, का इन्क्रीज होते या गुन्ह्यामध्ये, असा जर विचार केला तर हे प्रत्येक वेळेस आपल्याला प्रत्येक स्टेटमेंट आपल्याला इफेक्टच वाढणार आहे. त्याच्यामुळे कधीही एक स्टेटमेंटला रीड करून आपल्याला जज नाही करायचं आहे. इथं फक्त एवढी माहिती कळाली आपल्याला की वुमन्सच्या अगेन्स्ट जे काही अत्याचाराच्या घटना आहेत त्यांच्यामध्ये पास्ट फ्यू मंथमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. सेकंड मध्ये काय सांगतायत, द पोलीस अथॉरिटी हॅज बीन अनेबल टू नॅब मीन्स पकडणे,
अनेबल टू नॅब म्हणजे पकडण्यात अयशस्वी झालेत. द कल्प्रिट्स मीन्स दोषी, गुन्हेगार, हु आर कमिटिंग क्राईम अगेन्स्ट वुमन, वुमन्सच्या अगेन्स्ट क्राईम करणारे जे दोषी गुन्हेगार पर्सन्स आहेत त्यांना पकडण्यामध्ये पोलीस अथॉरिटी यशस्वी होऊ शकत नाही, ते पकडू शकले नाहीयेत. आता ह्या दोन गोष्टी कळतायत आपल्याला. एकीकडे वुमन्सच्या अगेन्स्ट इन्सिडेंट वाढतायत, दुसरीकडे पोलीस अथॉरिटी कल्प्रिट्सला पकडू शकत नाहीयेत. मग यांचं जर रिलेशन आपल्याला क्रिएट करायचं तर साधी गोष्ट आहे, आपल्याला स्टेटमेंट बी मध्ये कॉज दिसते, पोलीस अथॉरिटी या कल्प्रिट्सला पकडू शकत नाही, याचाच परिणाम म्हणून, याचाच इफेक्ट म्हणून काय होतंय तर वुमन्सच्या अगेन्स्ट जे अॅट्रॉसिटीजच्या घटना आहेत, इन्सिडेंट आहेत, या कंटिन्युअसली वाढतायत, इन्क्रीज होत आहेत. म्हणजेच इथं आपला आन्सर ऑप्शन बी असलं पाहिजे. स्टेटमेंट बी इज कॉज अँड ए इज इट्स इफेक्ट, या पद्धतीने. पुढे 3 नंबरच्या क्वेश्चन मध्ये आपल्याला बघा, नवीन क्वेश्चन आपल्या पुढे जेव्हा स्क्रीनवर येतो तेव्हा काही सेकंद पहिले आपण क्वेश्चन रीड करायचा आहे प्रॉपर, स्वतःचं डिसिजन अगोदर बनवायचं आहे की माझा आन्सर ए किंवा बी आहे. ते आन्सर आपलं रजिस्टर किंवा कुठेही नोटवर टिक करून नंतर त्याचं एक्सप्लेनेशन सेम येते का हे चेक करायचं आहे. आणि ह्याच गोष्टी ऑलवेज आपण जेव्हा प्रॅक्टिस करणार आहे, जसं मी स्टार्टिंगला सांगितलं की आपल्याला खूप जास्त रीडिंग लागणार आहे, एक्सप्लेनेशनची रीडिंग लागणार आहे, ती रीडिंग करत असताना आपल्याला बुक्समध्ये जेव्हा क्वेश्चन रीड करणार नवीन तेव्हा आपण स्वतःचा अगोदर एक डिसिजन तयार करायचा आहे आणि त्याच्यानंतरच एक्सप्लेनेशन आणि सोल्युशन चेक करायचं आहे. स्टेटमेंट ए, the government has recently fixed the fees for the professional courses offered by the unaided institutions, mean विना अनुदानित संस्था, which are much lower than the fees charged last year. आता इथं गव्हर्नमेंटनं रिसेंटली फीस स्ट्रक्चर फिक्स केलेलं आहे प्रोफेशनल कोर्सेससाठी. बट कोणते प्रोफेशनल कोर्सेस? जे अनएडेड इन्स्टिट्यूशन, विना अनुदानित संस्था ऑफर करतात किंवा शिकवतात. आणि जे फी स्ट्रक्चर कसं आहे? मच लोअर, खूप कमी आहे ॲज कम्पेअर्ड टू लास्ट इयर. ओके. सेकंड स्टेटमेंट मध्ये आपल्याला काय दिले? द पॅरेंट्स ऑफ द एस्पायरिंग स्टुडंट्स हॅव लॉन्च अ सिव्हिअर एजिटेशन लास्ट इयर प्रोटेस्टिंग अगेन्स्ट द हाय फीस चार्ज बाय द अनएडेड इन्स्टिट्यूशन. जे कोणते स्टुडंट हे अनएडेड इन्स्टिट्यूशन्स करून कोर्सेस घेत आहेत, प्रोफेशनल कोर्सेस शिकतात, त्यांच्या पॅरेंट्सनी खूप तीव्र प्रमाणाचं आंदोलन, सिव्हिअर एजिटेशन मीन्स तीव्र आंदोलन लास्ट इयर केलंय. कशाच्या अगेन्स्ट? तर ही जी हाय फीस चार्ज होते या अनएडेड इन्स्टिट्यूशन्सच्या कडून, त्याच्या विरोधामध्ये हे आंदोलन केलेलं आहे. आता दोन्ही गोष्टी रिलेटेड तर आहेत क्लिअरली. फीसच्या बाबतीत इथं दोन्हीचा मुद्दा दिसतो स्टेटमेंट ए मध्ये पण आणि बी मध्ये पण. आता क्लिअरली झालेलं काय असेल, कॉज काय असेल आणि इफेक्ट काय असेल? तर लास्ट इयर पॅरेंट्सनं फीस वाढीच्या विरोधात आंदोलन केलं. या कारणामुळे, ह्या कॉजमुळे परिणाम काय झालेला आहे, इफेक्ट काय झालेला आहे, यावर्षी गव्हर्नमेंटनं फी स्ट्रक्चर फिक्स केलेलं आहे जे की मच लोअर आहे लास्ट इयर पेक्षा. स्टेटमेंट बी हे आपलं कॉज असणार आहे आणि ए त्याचा इफेक्ट. या पद्धतीने आपलं आन्सर ऑप्शन बी असलं पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन. द प्राईम मिनिस्टर हॅज विजिटेड ड्रॉट अफेक्टेड एरिया, दुष्काळग्रस्त एरिया, अँड प्रॉमिस गव्हर्नमेंट असिस्टन्स, असिस्टन्स मीन्स मदत, टू हेल्प द फार्मर्स. प्राईम मिनिस्टरने ड्रॉट अफेक्टेड एरियाला व्हिजिट करून तिथलच्या फार्मर्सला गव्हर्नमेंट मदत भेटेल अशी तिथं एक गव्हर्नमेंट कडून प्रॉमिस केलेलं आहे, एक वचन दिलेलं असं म्हणू शकतो आपण. स्टेटमेंट बी मध्ये आपल्याला सांगतात अ लार्ज नंबर ऑफ फार्मर्स इन द ड्रॉट अफेक्टेड एरियाज हॅव बीन सफरिंग ड्यू टू ड्रॉट सिच्युएशन अँड आर अनेबल टू फीड देअर फॅमिली. स्टेटमेंट बी मध्ये असं दिलेलं आहे की स्टेट मधले जे फार्मर्स आहे, लार्ज नंबर ऑफ फार्मर्स, ड्रॉट अफेक्टेड एरिया मधले, जिथे दुष्काळग्रस्त भाग आहे तिथलचे शेतकरी, त्यांच्यावर अशी सिच्युएशन आहे, ड्रॉट सिच्युएशन, त्याच्यामुळे त्यांची सफरिंग या लेवलला आहे की ते त्यांच्या फॅमिलीला फीड करू शकत नाही, खाऊ घालू शकत नाही, इथपर्यंत खराब परिस्थिती आहे. आता दोन्हीचा जर विचार केला, एकीकडे फार्मर्सची परिस्थिती खराब आहे आणि दुसरीकडे प्राईम मिनिस्टर कडून व्हिजिट होऊन तिथं मदतीचं एक प्रॉमिस केलं जातंय. क्लिअरली लक्षात येते की स्टेटमेंट बी मध्ये रिझन दिसतंय, कॉज दिसतंय आणि त्याचा इफेक्ट आपल्याला स्टेटमेंट ए मध्ये दिसतंय. म्हणजेच स्टेटमेंट बी हे कॉज आहे आणि ए त्याचा इफेक्ट असला पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन. पुन्हा नवीन क्वेश्चन स्क्रीनवर असल्यावर काही सेकंद थांबवायचा व्हिडिओ, स्वतः आपलं डिसिजन बनवायचं आहे आणि नंतरच आन्सरकडे यायचं आहे.
चला, होपफुली तुमचं डिसिजन झालेलं असेल की या 5 नंबरच्या क्वेश्चनचा आन्सर काय आहे, काय कॉज आणि काय इफेक्ट आहे. तर बघू आपण याच्यामध्ये काय दिलेलं आहे. गव्हर्नमेंट ओन ऑइल कंपनीज हॅव रिड्यूस द प्राइसेस ऑफ पेट्रोलियम विथ इमिडिएट इफेक्ट. गव्हर्नमेंट ओन ऑइल कंपनीजने इमिडिएट इफेक्टमध्ये पेट्रोलियमच्या प्राइसेस रिड्यूस केलेल्या आहेत, कमी केलेल्या आहेत. हे स्टेटमेंट 1 मध्ये प्रोव्हाइडेड आहे. स्टेटमेंट बी काय सांगते, द गव्हर्नमेंट हॅज मेड अन अपील टू द पब्लिक टू रिड्यूस कन्झम्पशन ऑफ पेट्रोलियम प्रोडक्ट्स. ओके, गव्हर्नमेंट इथं अपील करताना दिसते पब्लिकला की पेट्रोलियम प्रोडक्ट्सचं कन्झम्पशन हे रिड्यूस केलं पाहिजे अशी अपील केलेली आहे. तर दोन्ही स्टेटमेंट थोडे कॉन्ट्राडिक्ट आहेत जर बघितलं तर. पहिल्या स्टेटमेंटमध्ये गव्हर्नमेंट ऑइल कंपनीज कडून इमिडिएट इफेक्टमध्ये पेट्रोलियमच्या प्रोडक्ट रेट्स कमी केलेले आहेत आणि दुसरीकडे गव्हर्नमेंट अपील करते की पेट्रोलियम प्रोडक्ट्सचा यूज जो आहे, कन्झम्पशन जे आहे ते रिड्यूस करा. आता साधी गोष्ट आहे, इमिडिएट इफेक्टमध्ये जर पेट्रोलियम प्रोडक्ट्सच्या प्राइसेस कमी होत असतील, रिड्यूस होत असतील, तर त्याच्या मागे रिझन काय असले पाहिजे, कॉज काय असले पाहिजे. हे कशाचा तरी इफेक्ट आहे तेव्हाच प्राइसेस कमी होतात, कशाचा तरी इफेक्ट असल्यामुळेच प्राइसेस कमी होतात. मग आता इथं क्लिअरली याच्या मागे कॉजेस असू शकतात की इंटरनॅशनल मार्केटमध्ये क्रूड ऑइलच्या प्राइसेस ज्या असतील त्या कमी झालेल्या असतील, एखादा एक्साइज ड्युटी किंवा टॅक्स जो आहे पेट्रोलियमचा तो कमी झालेला असेल, किंवा जनरली असं होते की इलेक्शन किंवा एखादं मेजर इव्हेंट असेल तर तेव्हा आपल्याला जनता खुश व्हावी या उद्देशानं पेट्रोलचे वगैरे रेट्स कमी केले जातात. तर या पद्धतीनं आपल्याला रिझन्स मागे भेटू शकतात की हे का बरं इमिडिएट इफेक्टमध्ये गव्हर्नमेंटने ऑइलच्या प्राइसेस कमी केलेल्या आहेत. तसंच इथं जर बघितलं तर हा पण एक इफेक्ट दिसतोय. इफेक्ट का बरं दिसतोय, कारण की गव्हर्नमेंट अपील करते की रिड्यूस करा कन्झम्पशन पेट्रोलियम प्रोडक्ट्सचं. याच्या मागे काहीतरी रिझन असलं पाहिजे. ह्याच्या मागे रिझन असण्याचं काय कारण आहे, एक पोल्युशन असू शकते. ओके, आता हे पोल्युशन का बरं असू शकते हेही सांगणार आहे. सेकंड काय असू शकते की लिमिटेड याचा साठा आहे, पेट्रोलियम प्रोडक्ट्सचा लिमिटेड साठा आहे. तर आता नेमकं कन्झम्पशन कमी करा याचा अर्थ काय, तर काय होऊ शकते, कन्झम्पशन लागणारी गोष्ट जी आहे तेवढी तर रेट कमी असेल किंवा जास्त असेल तर तेवढा यूज तर करणारच आहे. कन्झम्पशन कमी करा याचा अर्थ पोल्युशनच्या रिलेटेडही त्याचा फायदा होऊ शकतो. जसं की समजा एखाद्या सिग्नलवर कार वगैरे आहे आणि सिग्नलचा एखादा टाइमर जो दिलेला असतो की 1 मिनिट 2 मिनिटचा टाइमर आहे, रेड सिग्नल आहे, तर तेवढ्या 2 मिनिटामध्ये असंही सिग्नल क्लिअर नाही होणार. तर तेवढ्या 2 मिनिटामध्ये कार्स वगैरे जर चालू राहत असतील तर तेवढ्या कार्स, तेवढ्या बाईक्स, तेवढ्या टाइम पर्यंत पेट्रोलचा किंवा डिझेलचा कन्झम्पशन करणार आहे, तिथं यूज होणार आहे. तो अननेसेसरी यूज आहे. त्या लेवलचं कन्झम्पशन कमी झालं पाहिजे, रिड्यूस झालं पाहिजे. तसं झाल्यामुळे त्याच्यातही पोल्युशनचाही एक विषय जो आहे की अननेसेसरी जर यूज आपण कमी करत असेल तर त्याच्यामुळे पोल्युशन पण होणार नाही. याही गोष्टीचा याच्यातून डायरेक्टली फायदा होऊ शकतो. तर इथं अपील करण्यामागचे रिझन्स, कॉजेस वेगळे वेगळे आहेत आणि प्राइसेस रिड्यूस करण्यामागचे रिझन्स वेगळे वेगळे आहेत. तर इथं मला क्लिअरली दोन्ही स्टेटमेंट इफेक्ट कॅटेगरीमध्ये दिसत आहेत. दोन्ही पण इफेक्ट आहेत, पण दोन्ही इफेक्ट असताना यांच्या मागे जे कॉज आहे ते इंडिपेंडंट आहे. तर इंडिपेंडंट कॉज आणि बोथ इफेक्ट असण्यासाठी आपल्याला आय थिंक ऑप्शन डी दिलेली आन्सर असलं पाहिजे. बोथ स्टेटमेंट ए अँड बी आर इफेक्ट्स, दोन्ही इफेक्ट्स आहेत ऑफ इंडिपेंडंट कॉजेस. याच्या मागे जे काही कॉजेस आहेत, कारणस आहेत, रिझन आहेत, हे वेगळे वेगळे असणार आहे. पुढे स्टेटमेंट नंबर क्वेश्चन नंबर 5 झाल्यानंतर क्वेश्चन नंबर 6, द होलसेल ग्रेन मार्केट इज फ्लडेड विथ फ्रेश स्टॉक. होलसेल ग्रेन मार्केटमध्ये फ्रेश स्टॉक जो आहे ग्रेन्सचा हा खूप मोठ्या प्रमाणात, फ्लडेड विथ म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात तिथं आवक आलेली आहे. गव्हर्नमेंट हॅज रिसेंटली इन्क्रीज द प्रोक्युअरमेंट प्राइस, खरेदी किंमत, हमी भाव आपण म्हणू शकतो, ऑफ प्राइसेस ऑफ ग्रेन्स. गव्हर्नमेंटनं रिसेंटली काय केलेली आहे, खरेदी किंमत किंवा हमी भाव वाढवलेला आहे. आता क्लिअरली इथं जास्त विचार करण्याची गरज नाहीये. कॉज दिसतंय इथं, प्रोक्युअरमेंट प्राइस वाढवलेली आहे, त्याच्यामुळे जो साठा केलेला आहे, जे स्टॉक केलेला आहे ग्रेन्सचा, तो विकण्यासाठी होलसेल मार्केटमध्ये फार्मर्सची रश झालेली असेल आणि खूप मोठ्या प्रमाणात होलसेल मार्केटमध्ये फ्रेश ग्रेन अवेलेबल झालेला आहे. हा त्याचा इफेक्ट मीन्स स्टेटमेंट बी इज कॉज अँड ए इज इट्स इफेक्ट. ऑप्शन बी आपला आन्सर असलं पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन, द व्हिलेजर्स हॅव डिसाइडेड टू बायकॉट. बायकॉट मीन्स बहिष्कार करणे.
द फोर्थ कमिंग असेंब्ली इलेक्शन, जे काही येणाऱ्या असेंब्ली इलेक्शन असतील त्या इलेक्शनवर विलेजण्याचं डिसिजन घेतलेलं आहे, बहिष्कार करण्याचं. सेकंड स्टेटमेंट, द स्टेट गव्हर्नमेंट हॅज रिसेंटली रिवाइज द इलेक्टोरल रोल. इलेक्टोरल रोल मीन्स मतदार यादी, ज्याच्यामध्ये मतदानाची रिलेटेड जे पर्सन आहेत, जे मतदार आहेत, त्यांचे नाव, त्यांच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन असते, ती मतदार यादी. स्टेट गव्हर्नमेंटने ती मतदार यादी रिवाइज करण्याचं किंवा अपडेट करण्याचं डिसिजन घेतलेलं आहे, असं स्टेटमेंट बी मध्ये प्रोव्हाइडेड आहे. मग आता अशा ठिकाणी दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. विलेज लेवलला काहीतरी बायकॉट केला जातो, ह्याच्या मागे वेगळे रिझन असू शकतात. बायकॉट करतायत म्हणजे हा इटसेल्फ इफेक्ट आहे, ही तर गोष्ट क्लिअर आहे, कारण की बहिष्कार करतायत इलेक्शन सारख्या गोष्टीवर, त्याच्या मागे काहीतरी रिझन असलं पाहिजे. तर ह्याच्या मागे रिझन असू शकते की बेसिक फॅसिलिटीज जसं की रोड असेल, वॉटर असेल, लाईट असेल, हे त्या एरियामध्ये प्रोव्हाइडेड नसतील, किंवा मग दिलेले जे काही आश्वासन असतील ते कंप्लीट झालेले नसतील, त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या तिथलचा त्यांचा बेसिक इश्यू जो असेल तो प्रॉब्लेम असेल, त्याच्यामुळे तिथलच्या इलेक्शनवर त्यांनी बहिष्कार टाकलेला असू शकतो. आणि दुसरी गोष्ट, हा पण इफेक्टच आहे, इलेक्टोरल रोल मतदार यादी अपडेट करणं हाही इफेक्ट आहे, कारण की त्याच्या मागेही रिझन आहेत. त्याच्या मागे रिझन असू शकतात की काही नावं मतदार यादीमधले रिमूव्ह, जसं की काही पर्सन एक्सपायर वगैरे झाले ते रिमूव्ह करायचे, किंवा काही ट्रान्सफर झालेली असेल पर्सनची एका प्लेसवरून दुसऱ्या प्लेसवर, तेही रिमूव्ह होतील. नवीन मतदार, न्यू वोटर्स जे आहेत ते ऍड करणे असेल, ह्याच्यासाठी प्रत्येक वर्षी 18 वर्ष एज आहे मतदान करण्यासाठी. जर या वर्षी 17 वर्ष कंप्लीट झालेला पुढच्या वर्षी आपोआपच इलिजिबल होणार आहे मतदानासाठी. मग तशा कंडिशनमध्ये प्रत्येक वर्षी स्टेट गव्हर्नमेंटचं एक रेग्युलर काम आहे की तिथं मतदार याद्या अपडेट झाल्या पाहिजे. तर त्या पद्धतीचं हे रेग्युलर वर्क आहे. त्याच्या मागे काहीतरी वेगळे रिझन्स आहेत, बायकॉट करण्यामागे वेगळे रिझन्स आहेत. पुन्हा एकदा इथं आपला आन्सर डी असणार आहे. बोथ स्टेटमेंट्स आर इफेक्ट ऑफ इंडिपेंडंट कॉजेस. दोघांच्या मागे वेगळे वेगळे कॉजेस असतील. नेक्स्ट क्वेश्चन 8 number, school education has been made free of cost for girls. Okay, literacy rate among the girl child has been steadily improved. Clearly लक्षात येते, स्टेटमेंट ए मध्ये कॉज आहे आणि बी त्याचा इफेक्ट आहे, म्हणजेच आन्सर ए असणार आहे. स्कूल एज्युकेशन गर्ल्स साठी फ्री ऑफ कॉस्ट केलंय, याचाच परिणाम म्हणून लिटरसी रेट, साक्षरता रेट जो आहे तो गर्ल चाइल्ड मध्ये स्टेडीली इम्प्रूव्ह होतो, हे आपल्याला दिलेलं आहे. नेक्स्ट, द अवरेज इन्कम ऑफ कॉमन मॅन हॅज इन्क्रीज. कॉमन मॅनची अवरेज इन्कम इन्क्रीज झालेली आहे असं प्रोव्हाइडेड आहे. कंट्रीज इकॉनॉमी हॅज इम्प्रूव्ड सिन्स लास्ट डिकेड. लास्ट 10 years पासून ऑलरेडी इम्प्रूव्ड आहे म्हणतात, इम्प्रूव्ह होते म्हणतात कंट्रीची इकॉनॉमी. आता इथं दोन कंडिशन आहेत की नेमकं कॉज काय आणि इफेक्ट काय आहे. तर ह्याच्यामध्ये दोन्ही तर इंटर रिलेटेड आहेत, ह्या गोष्टी क्लिअरली लक्षात येत आहेत. बट आता कंट्रीची इकॉनॉमी वाढल्यानंतर अवरेज इन्कम कॉमन मॅनची वाढणार का? मग कॉमन मॅनची अवरेज इन्कम वाढल्यानंतर कंट्रीची इकॉनॉमी डेव्हलप होणार. एक साधी गोष्ट आहे की बॅकबोन जर इकॉनॉमीचा विचार केला तर आपण म्हणू शकतो की कॉमन मॅनच आहे. कॉमन मॅनची जर ग्रोथ झाली तर आपोआप त्याचा परिणाम म्हणून कंट्रीची जी इकॉनॉमी आहे त्याला हातभार लागणार आहे. बट पर्टिक्युलर क्वेश्चनकडे जर आपण ऑब्झर्व केलं तर एक साधी गोष्ट आहे, कंट्रीची इकॉनॉमी इम्प्रूव्ड लास्ट डिकेड पासून, मीन्स डेव्हलपमेंट ऑलरेडी स्टार्टेड. इथं कसं आहे, जर कंट्रीची इकॉनॉमी डेव्हलप होते तर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, जॉब क्रिएशन, न्यू कंपनीज, न्यू प्रोजेक्ट्स, ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत, चालू होत आहेत. 10 वर्षापासून इम्प्रूव्ह झालेल्या ह्या सगळ्या गोष्टी ऍड झालेल्या असतात असं आपण कन्सिडर करू शकतो. आता कंट्रीची इकॉनॉमीच ग्रो झालेली आहे, तर ह्या कारणामुळे कॉमन मॅनची अवरेज इन्कम पण इम्प्रूव्ह होणार आहे, हा त्याचा परिणाम घडणार आहे. ओके, तर इथं आपल्याला क्लिअरली सेकंड स्टेटमेंट कॉज आणि त्याचा परिणाम म्हणून अवरेज इन्कम कॉमन मॅनची इन्क्रीज होताना दिसेल. नेक्स्ट 10 number, there has been heavy rains in the catchment area of the lake supplying drinking water to the city. ड्रिंकिंग वॉटर जे सिटीला सप्लाय केल्या जाते त्या लेकचा जो कॅचमेंट एरिया आहे, कॅचमेंट एरिया मीन्स पाणलोट क्षेत्र मराठीतला वर्ड, त्याच्यामध्ये आपल्याला खूप हेवी रेन झालेली आहे असं स्टेटमेंट प्रोव्हाइडेड आहे. कॅचमेंट एरियामध्ये अशा लेक्सच्या जे सिटीला वॉटर, ड्रिंकिंग वॉटर प्रोव्हाइड करतात त्या एरियामध्ये खूप मोठ्या प्रमाणात हेवी रेन झालेली आहे. सेकंड स्टेटमेंट, द म्युनिसिपल अथॉरिटी हॅज सस्पेंडेड द प्रपोज्ड कट इन द वॉटर सप्लाय टू द सिटी.
ओके, म्युनिसिपल अथॉरिटीने ते काय डिसिजन घेतलेलं आहे की प्रपोज वॉटर कट जो आहे तो कॅन्सल केलेला आहे, सस्पेंड केलेला आहे. याचा अर्थ काय, समजा वीक मधून 3 दिवस वॉटर सप्लाय होत असेल, म्हणजे बाकीच्या 4 दिवस वॉटर कट आहे, तो 4 दिवसाचा वॉटर कट आता सस्पेंड केलाय, मीन्स पूर्ण 7 दिवस वॉटर सप्लाय होणार, असं त्या म्युनिसिपल अथॉरिटीचं डिसिजन आहे. मग आता इथं क्लिअरली लक्षात येते की पावसाचं प्रमाण जास्त आहे आणि लेक्स सप्लाइंग ड्रिंकिंग वॉटर टू द सिटी यांच्या कॅचमेंट एरियामध्ये हेवी रेन झालेले असल्यामुळे पाण्याचा साठा भरपूर झालेला आहे. या कॉजमुळे वॉटर कट करण्याची गरज नाहीये, रेग्युलर वॉटर सप्लाय केल्या जाऊ शकतो, हे याच्यातून दिसतंय. तर स्टेटमेंट ए कॉज आणि बी त्याचा इफेक्ट, या पद्धतीने आपल्याला ऑप्शन ए आन्सर टिक करता येईल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 11. मेनी पिलग्रिम्स, यात्रेकरू किंवा भक्त आपण म्हणू शकतो, यूज गव्हर्नमेंट ट्रान्सपोर्ट टू ट्रॅव्हल टू द होली श्रीन. जे काही देवस्थान वगैरे आहेत तिथं पवित्र देवस्थानाला व्हिजिट करण्यासाठी जे पिलग्रिम्स यात्रेकरू आहेत ते गव्हर्नमेंट ट्रान्सपोर्टचा यूज करतात ट्रॅव्हलिंगसाठी. द कॉस्ट ऑफ ट्रॅव्हल बाय प्रायव्हेट ट्रान्सपोर्ट इज व्हेरी हाय. एक्झॅक्टली कॉज स्टेटमेंट बी आणि त्याचा इफेक्ट. प्रायव्हेट ट्रान्सपोर्टचा जो ट्रॅव्हलिंग कॉस्ट आहे हा खूप जास्त आहे, यामुळेच गव्हर्नमेंट ट्रान्सपोर्टचा यूज केला जातोय. स्टेटमेंट बी इज कॉज, ए इज इट्स इफेक्ट, असा आपला आन्सर ऑप्शन बी असणार आहे. 12 नंबर. मेनी अँटी सोशल एलिमेंट्स आर कॉट बाय द पोलीस फ्रॉम द लोकॅलिटी. स्टेटमेंट 1. स्टेटमेंट बी. मेनी पीपल इन द लोकॅलिटी आर डिटेन बाय द पोलीस फॉर द क्वेश्चनिंग. प्रत्येक क्वेश्चन मध्ये ईच अँड एव्हरी वर्डचं वेगळं इम्पॉर्टन्स आहे, मग तो कोणताही टॉपिक असो, हायर रिझनिंगचा कॉजेस इफेक्ट, कॉसेस ऑफ ऍक्शन, स्टेटमेंट अझम्पशन, स्टेटमेंट आर्ग्युमेंट, प्रत्येक स्टेटमेंट मधला ईच अँड एव्हरी वर्ड इम्पॉर्टंट आहे. जसं की मेनी अँटी सोशियल एलिमेंट, अँटी सोशियल मीन्स जे गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक आहेत त्या पर्सनला आर कॉट, कॉट मीन्स पकडणे किंवा अटक करणे, बाय पोलीस फ्रॉम द लोकॅलिटी. पोलिसांनी कोणाला अटक केली किंवा कोणाला पकडलेला आहे, अँटी सोशल एलिमेंटला. ओके, जे गुन्हेगार प्रवृत्तीचे पर्सन आहेत त्यांना. सेकंड मध्ये मेनी पीपल म्हणजे जनरल पब्लिक, मेनी पीपल इन द लोकॅलिटी, सेम दिलेला आहे इन द लोकॅलिटी म्हणजे रिलेटेड आहे स्टेटमेंट. आर डिटेन, डिटेन मीन्स इथं अटक नाही केलेली आहे, डिटेन मीन्स आपण नजरकेद किंवा क्वेश्चनिंगसाठी, विचारपूस करण्यासाठी त्या पीपलला ताब्यात घेतलेला आहे. बाय द पोलीस फॉर क्वेश्चनिंग, क्लिअरली मेन्शन आहे, फक्त क्वेश्चनिंग साठी त्यांना डिटेन केलेलं आहे. मग आता एकामध्ये क्लिअरली अँटी सोशल एलिमेंटला पकडलेलं आहे, अटक केलेली आहे, दुसऱ्यामध्ये कॉमन पीपलला क्वेश्चनिंग साठी डिटेन केलेलं आहे. म्हणजे आता इथं क्लिअरली आहे की जर पोलीस जर कोणाला येऊन अटक करत असतील अँटी सोशल एलिमेंटला, हा तर इफेक्टच असला पाहिजे, याच्या मागे काहीतरी रिझन असलं पाहिजे. ओके, आणि इथंही कॉमन पीपलला जर पोलीस येऊन डिटेन करत असेल क्वेश्चनिंगसाठी तर त्याच्या मागे कुठलं तरी रिझन असेल, म्हणजेच इट्स सेल्फ स्टेटमेंट बी पण इफेक्ट आहे. बोथ इफेक्ट आहेत, बट आता दोन्ही इंटर रिलेटेड आहेत का? एक्झॅक्टली इंटर रिलेटेड आहेत. कशामुळे? काहीतरी अशी कॉमन इन्सिडेंट, काहीतरी घटना अशी घडलेली असेल त्या लोकॅलिटीमध्ये, काहीतरी गुन्हा वगैरे घडलेला असेल जेणेकरून तिथं पोलीस इंटरफेअर झालेले आणि त्यांनी अँटी सोशल एलिमेंटला अटक केली आणि बाकीच्या पीपलला क्वेश्चनिंगसाठी डिटेन केलेलं आहे. म्हणजे त्याच्या मागे काहीतरी कॉमन घटना घडलेली आहे, कॉमन कॉज त्याच्या मागे असणार आहे. या पद्धतीने आपलं आन्सर असलं पाहिजे. बोथ द स्टेटमेंट्स आर इफेक्ट ऑफ सम कॉमन कॉजेस. म्हणजेच आपला आन्सर इथं डी दिल्ली आहे का ई आहे, एकदा चेक करूया आपण. ऑप्शन बोथ स्टेटमेंट ए अँड बी आर इफेक्ट्स ऑफ सम कॉमन कॉजेस. ऑप्शन ई आपल्याला आन्सर असणार आहे. ऑप्शन ई. नेक्स्ट, द लोकल ॲडमिनिस्ट्रेशन अनाउन्सेस टू ब्लॉक मेनी रोड्स ऑफ द टाउन फॉर 1 डे ओइंग टू इन्फ्लक्स ऑफ मेनी पिलग्रिम्स. यात्रेकरू. लोकल ॲडमिनिस्ट्रेशन ने काय केलेलं आहे, म्युनिसिपल अथॉरिटीने खूप सारे रोड ब्लॉक करण्याचं टाउन मधलं डिसाईड केलेलं आहे आणि अनाऊन्स केलेलं आहे. कशामुळे? तर खूप सारे यात्रेकरू हे सिटीमध्ये येणार आहेत ह्या दृष्टीने. ओके, मेनी स्कूल्स ऑफ द टाउन डिक्लेअर हॉलिडे ऑन द डे ऑफ पिलग्रिम्स केम टू द टाउन. ओके, इथेही आपल्याला सेम रिझन आहे, म्हणजे रिलेटेड आहे स्टेटमेंट. क्लिअरली हा इफेक्ट आहे आणि हा पण इफेक्ट आहे.
आता इथे एक अशी ही गोष्ट वाटू शकते की रोड ब्लॉक केले म्हणून स्कूलला सुट्टी दिली का, नाही. इथे क्लिअरली याचं रिझन प्रोव्हाइडेड आहे. पिलग्रिम्स केम टू द टाउन. सिटीमध्ये पिलग्रिम्स येत आहेत म्हणून शाळेतले जे स्टुडंट आहेत त्यांना अडचण होऊ नये, गैरसुविधा होऊ नये म्हणून त्यांनी तिथं हॉलिडे डिक्लेअर केलेला आहे. आणि इकडं मेनी ब्लॉक्स रोड ब्लॉक केलेले आहेत कारण की पुन्हा ट्रॅफिकचा वगैरे इश्यू होणार नाही या दृष्टीनं. म्हणजे दोन्ही पण इफेक्टच आहेत, दोघांमागे एक कॉमन कॉज आहे. काय कॉमन कॉज आहे? मेनी पिलग्रिम्स केम टू द टाउन. मीन्स इथेही आपला आन्सर ऑप्शन ई असणार आहे. बोथ स्टेटमेंट्स आर इफेक्ट ऑफ सम कॉमन कॉजेस. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 14. The conditions of all the major roads in the city have deteriorated. मीन्स खूप खराब झालेली आहे. कॉझिंग हार्डशिप टू द मोटरिस्ट. याच्यामुळे काय होतं तर जे काही मोटरिस्ट आहेत, वाहन चालवणारे पर्सन्स, त्यांना खूप जास्त त्रास सहन करावा लागतोय. ओके. द म्युनिसिपल अथॉरिटी हॅव सँक्शन सिग्निफिकंट अमाऊंट टू रिपेअर ऑल द मेजर रोड्स इन द सिटी. एकीकडे आपल्याला क्लिअरली सांगितलेलं आहे की रोड्सची कंडिशन खूप जास्त खराब झालेली आहे आणि दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये सांगितलेलं आहे की म्युनिसिपल अथॉरिटीने सिग्निफिकंट अमाऊंट रिपेअरसाठी, ऑल द मेजर रोड्स रिपेअर करण्यासाठी सँक्शन केलेली आहे. तर क्लिअरली कॉज स्टेटमेंट ए मध्ये दिसतंय आणि त्याचा इफेक्ट म्हणजेच म्युनिसिपल अथॉरिटीनं अमाऊंट सिग्निफिकंट सँक्शन केलेली आहे तर रिपेअर करण्यासाठी रोड्सला, म्हणजे ऑप्शन ए आन्सर असणार. नेक्स्ट. देअर हॅज बीन शार्प डिक्लाइन म्हणजे डिक्रीज in the sales of passenger cars during the last few months. लास्ट फ्यू मंथ मध्ये काय झालंय की पॅसेंजर कार्सच्या विक्रीमध्ये खूप जास्त कमी आलेली आहे, विक्री होत नाही असं म्हणू शकतो आपण, घट झालेली आहे असे म्हणू शकतो. मेनी फायनान्स कंपनी हॅव अनाउन्स अट्रॅक्टिव्ह स्कीम्स ऑफ द कार लोन्स विथ मॉडरेट इंटरेस्ट रेट. आता मॉडरेट इंटरेस्ट रेट हा वर्ड दिसल्यामुळे असं वाटू शकते की इंटरेस्ट रेट वाढवलेले आहेत का, आणि इंटरेस्ट रेट वाढवलेत म्हणून सेल्स कमी झालाय का, तर नाही. इथं मॉडरेट इंटरेस्ट रेट जरी मेन्शन असेल तरी अट्रॅक्टिव्ह स्कीम आहेत. विचार करायची गोष्ट आहे, जर स्कीम अट्रॅक्टिव्ह आहे आणि कोणाला अट्रॅक्ट करण्यासाठी, कार लोन घेण्यासाठी अट्रॅक्ट करण्यासाठी जर स्कीम आलेली असेल तर ते मॉडरेट इंटरेस्ट रेट म्हणजे काय, तर रेट कमी केलेले असले पाहिजे. ओके. क्लिअरली लक्षात येत आहे की फर्स्ट कॉज दिसतंय की पॅसेंजर कार्सच्या विक्रीमध्ये घट झालेली आहे. या कारणामुळे काय केलंय, फायनान्स कंपन्यांनी अट्रॅक्टिव्ह स्कीम प्रोव्हाइड केलेल्या आहेत आणि नवीन इंटरेस्ट रेट जे की कमी असतील अगोदरपेक्षा, म्हणजेच पब्लिक तिकडं अट्रॅक्ट होऊन जे काही पॅसेंजर कार्स आहेत हे बाय करण्याचा विचार करतील. या पद्धतीनं स्टेटमेंट ए कॉज आणि बी त्याचा इफेक्ट, असा आपला आन्सर ए असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 16. द म्युनिसिपल अथॉरिटी ॲडवाइज ऑल द स्कूल्स इन द सिटी टू क्लोज डाऊन फॉर द नेक्स्ट 2 days. म्युनिसिपल अथॉरिटीनं ऑल स्कूल्स ज्या आहेत त्या नेक्स्ट 2 days बंद, क्लोज डाऊन करण्यासाठी ॲडवाइज केलेलं आहे, बंद करा असं त्यांनी ॲडवाइज केलंय. अ ह्यूज स्टॉर्म इज लाईकली टू हिट द सिटी ड्युरिंग द नेक्स्ट 2 days. इथे आपल्याला मेन्शन केलेलं आहे की सिटीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात ह्यूज स्टॉर्म, वादळ, ओके, हे येणार आहे असं काहीतरी इथं मेन्शन आहे. तर त्याच्यामुळे इथं नेक्स्ट 2 days ही मेन्शन आहे. इथे नेक्स्ट 2 days चीच क्लोज डाऊन करण्याची ॲडवाइस इथं म्युनिसिपल अथॉरिटीने स्कूल्सला केलेली आहे. म्हणजेच ह्यूज स्टॉर्म ह्या रिझनमुळे, या कॉजमुळे स्कूल बंद करा की अशी ॲडवाइस म्युनिसिपल अथॉरिटीनं इफेक्ट म्हणून दिलेली आहे. म्हणजे स्टेटमेंट बी इज कॉज अँड ए इज इट्स इफेक्ट, असं आपल्याला इथं आन्सर सांगावे लागेल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 17. इथं आपल्याला वेगळे ऑप्शन प्रोव्हाइडेड आहेत. याच्यापैकी आपल्याला विचारलेला क्वेश्चन काय अगोदर बघावं लागेल. मेनी पर्सन इन द लोकॅलिटी आर डायग्नोज टू बी सफरिंग फ्रॉम गॅस्ट्रोइंटेस्टिनल डिसीजेस आफ्टर कन्झ्युमिंग पुअर क्वालिटी ड्रिंकिंग वॉटर सप्लाइड बाय द म्युनिसिपल अथॉरिटी. Which of the following substantiates the facts stated in the above statement? ओके. वरती जे स्टेटमेंट प्रोव्हाइडेड त्याच्यामधून कोणती गोष्ट आपण एक निष्कर्ष म्हणून बाहेर काढू शकतो. ओके. तर आपल्याला स्टेटमेंटमध्ये प्रोव्हाइडेड आहे की असं खूप साऱ्या पर्सनला लोकॅलिटीमध्ये गॅस्ट्रोइंटेस्टिनल डिसीज म्हणजे गॅस्ट्रो जो काय आपण आजार म्हणतो तो कशामुळे होतो, तर पुअर क्वालिटी ड्रिंकिंग वॉटर
सप्लाइड बाय द म्युनिसिपल ऑथॉरिटी. कन्झ्युमिंग, आफ्टर कन्झ्युमिंग क्लिअरली सांगितलेलं आहे की पुअर क्वालिटी, खराब क्वालिटीचं वॉटर, दूषित पाणी पिल्यामुळे पोटाचा वगैरे किंवा आतड्याचा तो जो गॅस्ट्रोचा रोग आहे तो आजार झालेला आहे खूप साऱ्या पर्सन्सना. मग आता ह्या स्टेटमेंटला कोणती गोष्ट याच्यामधली आपल्याला निष्कर्ष म्हणून सांगता येईल? फर्स्ट, गॅस्ट्रोइंटेस्टिनल डिसीजेस आर नॉट व्हेरी सिव्हिअर इन द नेचर. हे जास्त तीव्र नाहीयेत असं म्हणता येईल का? असं कुठं मेन्शन पण नाहीये. पीपल सफरिंग फ्रॉम गॅस्ट्रोइंटेस्टिनल डिसीजेस नीड नॉट टेक मेडिसिन. यांना मेडिसिन घेण्याची गरज नाहीये असं कुठं याच्यातून सबस्टन्शिएट होते का? नाही. मेनी पीपल सफर फ्रॉम गॅस्ट्रोइंटेस्टिनल डिसीजेस आफ्टर कन्झ्युमिंग स्टेल फूड. शिळं अन्न खाल्ल्यामुळे ही घटना घडलेली आहे का? नाही. इथं मेन्शन आहे आफ्टर कन्झ्युमिंग पुअर क्वालिटी ड्रिंकिंग वॉटर, तर हेही चालणार नाही. गॅस्ट्रोइंटेस्टिनल डिसीज आर वॉटरबोर्न डिसीजेस. हे पाण्यातून होणारे रोग आहेत, आजार आहेत. हे याच्यातून सबस्टन्शिएट होते का? तर हो, नक्की होते, कारण की इथं आपल्याला क्लिअरली दिलं आहे आफ्टर कन्झ्युमिंग पुअर क्वालिटी ड्रिंकिंग वॉटर सप्लाइड बाय द म्युनिसिपल ऑथॉरिटी. तर इथं आपला आन्सर डी टिक करावं लागेल. नेक्स्ट 18 नंबरचा क्वेश्चन. स्टेटमेंट, मेनी स्टुडंट वेर कॉट व्हाइल युजिंग अनफेअर मीन्स ड्युरिंग द फायनल एक्झामिनेशन बाय द स्पेशल टीम ऑफ द युनिव्हर्सिटी. विच ऑफ द फॉलोइंग कॅन बी द पॉसिबल कॉन्सिक्वेन्स ऑफ द फॅक्ट स्टेटेड इन द अबोव स्टेटमेंट. एक स्टेटमेंट प्रोव्हाइडेड आहे, त्याचं काय पॉसिबल म्हणजे पॉसिबिलिटी होऊ शकते असं एखादं, कॉन्सिक्वेन्स मीन्स परिणाम, इफेक्ट. ओके, स्टेटमेंट मध्ये काय प्रोव्हाइड केलेलं आहे की खूप साऱ्या स्टुडंट्सला फायनल इयर एक्झाम मध्ये स्पेशल टीम, युनिव्हर्सिटीच्या स्पेशल टीमने काय केलेलं आहे, कॉट केलेला आहे, पकडलेला आहे. आता कशामुळे? तर युझिंग अनफेअर मीन्स ज्या गोष्टी अलाउड नाही आहेत एक्झाम मध्ये, लेट्स से आपण म्हणू शकतो की मोबाईल असेल, कॅल्क्युलेटर असेल, कॉपी करणं असेल, ह्या ज्या गोष्टी अलाउड नाही आहेत त्या गोष्टी यूज करत असताना, अनफेअर मीन्स यूज करत असताना स्पेशल टीमनं युनिव्हर्सिटीच्या खूप साऱ्या स्टुडंटला पकडलेला आहे. मग आता याचा परिणाम काय काय होऊ शकतो? कन्फर्म परिणाम इथं एक्झॅक्ट नाही विचारला, पॉसिबली काय काय होऊ शकते हे विचारलेलं आहे. The teacher responsible for invigilation in all such examination halls where the students were caught are to be suspended from their services. क्लिअरली इलॉजिकल वाटते की त्या एक्झामिनेशन हॉलमध्ये जे इन्व्हिजिलेटर आहेत त्या टीचर्सलाच सस्पेंड केलं पाहिजे त्यांच्या सर्व्हिसेस पासून. इलिगल हे वाटत नाहीये लॉजिकली आपल्याला ही स्टेप किंवा हे त्याच्यातून कॉन्सिक्वेन्स होईल. Second, all those students who were caught while using unfair means are to be debarred from appearing in these examinations for a year. हा विचार केला जाऊ शकतो. Third, the college should be blacklisted by the university for holding final examination at least for a year. फायनल इयर एक्झामिनेशन कंडक्ट करण्यासाठीच या कॉलेजेसला बॅन केलं पाहिजे का, ब्लॅकलिस्ट केलं पाहिजे का, हे पण थोडं इलॉजिकल वाटते. लॉजिकली पण ती गोष्ट फॉलो होणं गरजेचं आहे. तर इथं क्लिअरली स्टेटमेंट बी आपल्याला त्याचा एक कॉन्सिक्वेन्स परिणाम म्हणून वाटू शकतो, कारण की एवढ्या मोठ्या प्रमाणात जर स्टुडंट पकडलेले आहेत आणि स्पेशल टीमनं युनिव्हर्सिटीच्या पकडले आहेत, तर पहिली ॲक्शन स्टुडंटच्या अगेन्स्ट त्यांना ॲटलिस्ट फॉर अ इयर ते एक्झामिनेशन पासून डिबार केलं जाऊ शकते, असा परिणाम होऊ शकतो. तर इथं आपल्याला आन्सर बी मीन्स ओनली बी, जे की ऑप्शन बी मध्ये आपल्याला प्रोव्हाइडेड आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 19. नवीन क्वेश्चन आल्यानंतर आपलं पहिले स्वतः डिसिजन तयार करायचं, नंतरच आन्सर, सोल्युशन, एक्सप्लेनेशन चेक करायचं आहे. The municipal authority decided to carry out repair work of the pipeline under the main arterial road of the city. ओके, जी पाईपलाईन, मेन पाईपलाईन आहे सिटी मधली, ती रोडच्या अंडर असलेल्या पाईपलाईनचं रिपेअरिंग वर्क म्युनिसिपल ऑथॉरिटीनं करण्याचं डिसाईड केलेलं आहे. व्हेक्युलर मुवमेंट हॅज बीन डायव्हर्टेड थ्रू अल्टरनेट रोड्स फॉर अ पिरियड ऑफ 15 days. एक्झॅक्टली मेन आर्टिलरी रोडच्या अंडर जी पाईपलाईन आहे तिला जर रिपेअर होत असेल तर त्याला वेळ लागणार, हे क्लिअर आहे. आणि त्याच्यामुळे त्या रोडवर व्हेक्युलर मुवमेंट डिस्टर्ब होऊ शकते, ट्रॅफिकचा प्रॉब्लेम होऊ शकतो. ह्या रिलेटेड क्लिअरली दिसते स्टेटमेंट ए कॉज आहे आणि त्याचा इफेक्ट म्हणून स्टेटमेंट बी मध्ये ट्रॅफिक जी आहे, व्हेक्युलर मुवमेंट जी आहे ती डायव्हर्ट केलेली आहे. इथं आपल्या ऑप्शन जे दिलेले होते त्याच्यानुसार जर बघितलं तर स्टेटमेंट ए कॉज आणि बी त्याचा इफेक्ट असला पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 20. इफेक्ट इथं आपल्याला क्लिअरली प्रोव्हाइडेड आहे. इफेक्ट, the temple at the religious site wears a deserted look with the number of devotees trickling down. Okay,
एक टेम्पलच्या रिलेटेड एक आपल्याला एक इफेक्ट प्रोव्हाइडेड आहे की एक मंदिर जी की रिलिजियस साईट आहे ते एक डेझर्टेड लुक, म्हणजे एक आपण म्हणू शकतो एक तिथं कोणीच जात नाही असं एक जे खंडर टाईप झालेलं आहे त्या टाईपमध्ये त्या मंदिराला रूप आलेलं आहे. आणि नंबर ऑफ डिओटीज ट्रिकलिंग डाऊन, तिथं डिओटीज जे भक्त आहेत जे दर्शन घेणारे ते सगळे कमी झालेले आहेत, तिथं जातच नाहीयेत असंही आपण म्हणू शकतो. मग आता इथं विचारलं विच ऑफ द फॉलोइंग कॅन बी पॉसिबल कॉज, याच्या मागे काय पॉसिबल कारण रिझन असू शकते अबो इफेक्ट. ओके, हे इफेक्ट असण्यामागे काय कारण असू शकते असं विचारलेलं आहे की एखाद्या मंदिराला एक खंडर टाईप एक स्ट्रक्चर तयार झालेला आहे, लुक झालेला आहे त्याचा, आणि तिथं डिव्होटी म्हणजे भक्त पण जात नाहीये दर्शनासाठी, तर त्याच्या मागे काय रिझन असू शकते, कॉज असू शकते. अ स्ट्रक्चरल इंजिनियर हॅड व्हिजिटेड द टेम्पल अ मंथ बॅक अँड हॅड डिक्लेअर्ड द स्ट्रक्चर अनसेफ, असू शकते ही पॉसिबिलिटी. पॉसिबली हे रिझन असू शकते की ते मंदिर जुनं असेल आणि स्ट्रक्चरल इंजिनियरने तिथं व्हिजिट केलेली आहे आणि ते मंथ बॅक सांगितलंय की हे अनसेफ स्ट्रक्चर आहे, धोकादायक आहे, तर असू शकते. द टेम्पल इज फेसिंग अ ड्रास्टिक डिप्लेशन ऑफ इट्स फंड्स विच हॅड अक्युमुलेटेड ओव्हर द इयर्स ड्यू टू ऑफरिंग मेड बाय डिओटीज. वाटत नाहीये की फंडचं कमी आहे, जे काही टेम्पलला फंडिंग असते ती त्याच्यामुळे डेझर्टेड लुक आला आणि डिओटी जात नाहीयेत असं वाटत नाही. सेकंड, द लोकल कॉर्पोरेशन डिसाइडेड टू डोनेट अ ह्यूज अमाऊंट ऑफ मनी टू टेम्पल फॉर इट्स रिनोव्हेशन. रिनोव्हेशनसाठी जर लोकल कॉर्पोरेशन डोनेट करत असेल ह्यूज अमाऊंट ऑफ मनी, तर तिथे डेझर्टेड लुक नाही येणार त्या साईटला, तर हे क्लिअरली इलिमिनेट होईल. विलेज हाऊसिंग द रिलिजियस साईट हॅज क्वालिफाईड प्रिस्ट, म्हणजे जो कोणी प्रिस्ट मीन्स आपण पंडित वगैरे म्हणतो, जो पूजा करणारा असतो तो, टू परफॉर्म रिलिजियस सेरेमनीज परफॉर्म्स करण्यासाठी विलेजेस यांनी त्या रिलिजियस साईटला काय केलंय तर एक प्रिस्ट, एक पंडित महाराज आपण म्हणू शकतो, तो तिथं अपॉइंट केलाय. ह्या रिझनमुळे तिथं डेझर्टेड लुक आलं का, इलॉजिकल वाटते. फेमस ऍक्टर रिसेंटली व्हिजिटेड द टेम्पल अँड पेड हिज रिस्पेक्ट टू द डेटी. तिथं जे देवी देवता जे मंदिर आहे तिथे एका फेमस ऍक्टरने व्हिजिट केली म्हणून ते टेम्पल डेझर्टेड लुक मध्ये आलेलं आहे का, असंही नाही. इथं क्लिअरली एकच पॉसिबल कॉज वाटतंय की स्ट्रक्चरल इंजिनियरनं तिथं व्हिजिट करून मंथ बॅक त्या स्ट्रक्चरला किंवा त्या टेम्पलला अनसेफ डिक्लेअर केलेलं असू शकते. ह्या रिझनमुळे टेम्पलला डेझर्टेड लुक आलेला आहे आणि तिथं जास्त प्रमाणात जे काही भक्त आहेत ते व्हिजिट करत नाहीये दर्शनासाठी. नेक्स्ट, थँक्यू. ओके, इथं आपल्याला कॉजेस अँड इफेक्टचे पार्ट 1 मध्ये बऱ्यापैकी इझी टू मॉडरेट बट कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी हे क्वेश्चन आपण पार्ट 1 च्या माध्यमातून कव्हर केलेले आहेत. पार्ट 2 मध्ये आपण मोस्टली डिफिकल्ट लेवल, मॉडरेट टू डिफिकल्ट लेवलचे क्वेश्चन कॉजेस अँड इफेक्टचे कव्हर करणार आहे, बट कन्सेप्ट सेम असणार आहे. कॉज आणि इफेक्ट ह्या दोन गोष्टीमध्ये आपल्याला अगोदर जज करावं लागेल की इट्स सेल्फ स्टेटमेंट कॉज आहेत का इफेक्ट आहेत, दोन्ही एकमेकांशी रिलेटेड आहेत का. तर ह्या सगळ्या बेसिकच्या गोष्टी आपल्याला मेन्स लेवलचे किंवा डिफिकल्ट लेवलचे क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना कामी देणार आहेत. तोपर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून बेसिक कॉजेस अँड इफेक्टचा पार्ट आपण कव्हर केलाय. धन्यवाद.